दापोली येथील रामराजे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रानभाज्यांचे रानमाया हे नाविन्यपूर्ण आणि अनोखे असे प्रदर्शन आज महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये रानभाज्यांच्या नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायी स्वादिष्ट पाककृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या। त्यांचा स्वाद उपस्थितांकडून घेण्यात आला। तर कोकणामध्ये आढळणाऱ्या भारंगी, टाकळा, कुरडू, करटोली, चिरसाडी, चूच तसंच प्याव, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा, बांबू आणि दिंडा, कुडा, आंबुशी, पातकी, शेवगा, केनाणी पानांचा ओवा तसंच कपाळपोडी, खारफुटी, आघाडा आणि त्यासोबतच काटेमाठ, चिवळ यासह रानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृतींचा यामध्ये समावेश होता। या प्रदर्शनाचं उद्घाटन रत्नागिरी येथील प्रगतशील युवा शेतकरी आणि जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल नारायण पोसरे, मी श्री रामराजे कॉलेजचा विद्यार्थी। मी आता लास्ट इयरला आहे, थर्ड इयरला हॉटेल मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये। तर आम्हाला हे सर्व उभं करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागला। पहिला आम्ही मॅनेजमेंट केलं की भाज्या कोणकोणत्या खाल्ल्या जातात, विषारी कोणत्या, नॉन विषारी कोणत्या, त्याचे लिस्ट काढली गेली। नंतरला मुलांची टीम काढून आम्ही रानामध्ये जाऊन त्या भाज्या निवडल्या आणि नंतरला किचनची टीम वेगळी काढली गेली। त्याच्यामध्ये आम्ही रेसिपीज वेगवेगळ्या मुलांकडूनच घेऊन त्या रेसिपी आम्ही ट्रायल केल्या आणि नंतरला मग आम्ही हे उभारलं आणि डेकोरेशन करण्यासाठी तरी पण आम्हाला 8 दिवसाचा कालावधी लागला। ह्या प्रदर्शनामध्ये आम्ही 30 प्रकारचे आम्ही पदार्थ देत आहोत। त्यामध्ये डिटॉक्सर आहेत, स्वीट डिश आहेत आणि स्टार्टर्स वगैरे असं आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे।